जर खरंच काही करायचं ठरवलं तर रस्ते आपोआप मिळत जातात, नाहीतर कारणं काय काहीही न करणाऱ्यालाही सापडतच असतात. तुम्हाला जर आयुष्यामध्ये काही कमवायचं असेल, काही मिळवायचं असेल तर उठा आणि पहिल्यांदा तो रस्ता शोधा आणि नाही सापडला तर स्वतः तो रस्ता निर्माण करा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण हा व्हिडिओ तुम्हाला तुमचं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी निश्चितपणे हेल्पफुल ठरेल. तर या व्हिडिओमध्ये ज्या विषयावरती मी बोलणार आहे ते तर आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की 2023 हे जे वर्ष आहे ते तुम्हाला नोकरी मिळवून देणारं एक सुवर्ण वर्ष ठरू शकतं. कारण या वर्षामध्ये खूप सगळ्या जाहिराती येत आहेत, भरती खूप सगळ्या ठिकाणी निघत आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमची एक पोस्ट मिळवण्यासाठी, कुठली तरी नोकरी मिळवण्यासाठी हे वर्ष अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पण त्याचसोबत ज्यावेळेला खूप सगळे ऑप्शन येतात त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती कन्फ्युजन पण येत असतं. जसं की एखादा विद्यार्थी ज्यावेळेला खूप गरीब असतो, त्याच्याकडे एकच ड्रेस असतो, त्याच्याकडे दुसरा कुठला ऑप्शनच नसतो, तर तोच ड्रेस धुवून इस्त्री करून घालत असतो. पण ज्या वेळेला आपल्याकडे थोडे पैसे येतात आणि आपण एकापेक्षा जास्त ड्रेस खरेदी करतो त्यावेळेला मात्र आपलं कन्फ्युजन होत राहतं की हा घालू की तो घालू. आणि सेम इथेही तुमचं होणार आहे की जर तुमच्यासमोर एकापेक्षा जास्त ऑप्शन आहेत तर हे कन्फ्युजन ओघाणे आलंच की मी नक्की कुठल्या परीक्षेची तयारी करू. तर पहिल्यांदा आपण कुठल्या परीक्षा आहेत, तुमच्यासाठी कुठल्या संधी आहेत याच्याबद्दल बोलूयात आणि मग त्याच्यानंतर कशा पद्धतीने याच्यावरती फोकस करायचे याबद्दल पण आपण बोलूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे MPSCची आत्तापर्यंतची म्हणजे मागील कितीतरी वर्षात, जसं की आय थिंक 85 वर्षातली सगळ्यात मोठी ॲड ग्रुप बी आणि ग्रुप सीची आलेली आहे. अर्थात त्या पाठीमागं एक लपलेलं सत्य हेही आहे की प्रत्येक वर्षी ग्रुप बीची ॲड वेगळी येते आणि ग्रुप सीची वेगळी येते. दोन्ही एक्झाम कंबाईंड झाल्यामुळे त्याचबरोबर काही पदं ॲड केलेली आहे, जसं की 2022 पासूनच ॲड करण्यात आली होती. तर त्यामुळे ही जी ॲड आहे ती मोठी आहे, म्हणजे थोडीशी फुगवून दाखवल्यासारखं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. पण तरीसुद्धा जर आपल्याला एखादी पोस्ट हवी असेल तर त्याच्यासाठी आपण आपलं 100% देणं गरजेचं असतं. सो बरेच विद्यार्थी अर्थात त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत, त्या दिशेने चाललेले आहेत. पण त्याचसोबत सुरू असलेली पोलीस भरती, म्हणजे काही विद्यार्थ्यांना केवळ नोकरी हवी आहे आणि मग काही जणांचा प्रवास UPSC पासून सुरू होतो, नंतर MPSC, नंतर पोलीस भरती. काही जणांचं उलटही असतं की पोलीस भरतीपासून सुरुवात करतात पण इंटरेस्ट आल्यानंतर MPSC देन UPSC पर्यंतही जातात मुलं. तर आता या दोन्ही कॅटेगरीमधले जरी स्टुडंट असतील तरी सुद्धा आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की मी फोकस कशावरती करू. पण आधी संधी तर समजून घ्या की तुमच्याकडे कुठली संधी आहे. तुम्ही पोलीस भरती करत असाल तर तुम्हाला तुमचं फिजिकल जे आहे, म्हणजे जे की तुम्हाला ग्राउंडसाठीची तयारी करायची आहे ती तुमची व्यवस्थित असणं, बेस्ट असणं गरजेचं आहे. कारण यावेळेला जरी जागा जास्त असतील तरी फॉर्म जास्त आहेत, कॉम्पिटिशन जास्त आहे. ज्यांनी मागच्या वेळेला भरती न झाल्यामुळे किंवा कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांनी कंटिन्युअसली प्रॅक्टिस केलेली आहे ती मुलं स्पर्धेत आहेत. फिजिकलचे क्रायटेरिया चेंज झाल्यामुळे, मार्किंग चेंज झाल्यामुळे आता जे काही रनिंग आहे 1600 मीटर असेल किंवा 100 मीटर असेल, हे करताना मुलांना जे काही अडचणी येतात तर तुम्हालाही त्या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर अर्थात तिथे तुम्ही मेहनत घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर समजा तुम्ही पोलीस भरती करत नाही आहात, MPSC फोकस करत आहात, तर इथेही तुमचं ग्रुप बी, ग्रुप सी टार्गेट आहे की राज्यसेवा टार्गेट आहे हा मुद्दा येतोच. कारण MPSCचा जर विचार केला तर प्रत्येक वर्षी जी ग्रुप बी आणि ग्रुप सीची एक्झाम सेपरेटली होत होती ती आता एकत्रित झाली आहे. त्यामुळे ग्रुप बी आणि सीची मुलं एकत्र आली. त्यामुळे इथे जरी तुम्हाला टिकून राहायचं असेल तर अर्थात तुम्हाला त्या दृष्टीने तगडी तयारी करणं गरजेचं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा हा तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे की जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे, MPSCतून राज्यसेवा ही जी एक्झाम आहे जी की लेखी होणार होती आयोगाच्या निर्णयानुसार, त्या एक्झामच्या बाबतीत मंत्रिमंडळाचा निर्णय आला आणि त्यांनी विद्यार्थ्यांची मागणी मान्य करून 2025 पर्यंत तो पॅटर्न पुढे ढकलण्याबाबत घोषणा केली. अर्थात MPSC कडून अधिकृत तशी घोषणा आलेली नाही किंवा MPSCने अधिकृतपणे तसं जाहीर केलेलं नाही आहे. पण जर MPSCने शासनाचा जो निर्णय आहे तो मान्य करून जर MPSCने असा निर्णय घेतला
तर अर्थातच जे मी ह्यापूर्वी बोलले की राज्यसेवा लेखी ज्यांना जमत नाही ते जे ग्रुप बी सी कडे येणार होते ते विद्यार्थी अर्थातच राज्यसेवेला फोकस करतील. इव्हन जे ग्रुप बी आणि सी ची तयारी करतात त्यांचं सुद्धा जर स्वप्न असेल की मला राज्यसेवा द्यायची आहे तर तुम्हाला आत्ताच प्रॉपरली प्लॅन करून ग्रुप बी आणि सी आणि राज्यसेवा यांचा अभ्यास बॅलन्स्ड करणं खूप गरजेचं आहे. आता हे आपण फक्त MPSC बद्दल बोलतोय का, तर नाही. जसं मी पोलीस भरतीबद्दल सांगितलं तसंच तुम्ही पाहिलं असेल की शिक्षक भरतीचं नोटिफिकेशन पण आलेलं आहे. शिक्षक अभियोग्यता चाचणी जी आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. फॉर्म भरण्यासाठी अगदीच कमी कालावधी आहे. त्याच्यानंतर एक्झाम पण अगदीच थोड्या दिवसामध्ये आहे. एक्झामच्या डेटमध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात कारण सेंट्रलची एक्झाम आणि आपली राज्याची एक्झाम ते डेट जे आहेत ते थोडंसं क्लॅशेस होते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. पण याचा अर्थ असा नाही की अगदीच 5-6 महिन्याने भरती पुढे जाईल, तर नाही. जर तुमचं DED झालेलं असेल, BEd झालेलं असेल, TET तुम्ही दिलेली असेल, तुमच्याकडे जर ती पात्रता असेल तर तुमच्यासाठी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. दुसरा मुद्दा, ज्यावेळेला मागच्या वेळी शिक्षक भरती झाली त्यावेळेला बरेच विद्यार्थी असे होते की जे काठापर्यंत आले आणि तिथेच अडकून पडले, ज्यांचं सिलेक्शन नाही झालं. त्यांच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे की तुम्ही फुल फोकसनी शिक्षक भरतीचा अभ्यास करायला पाहिजे. आणि एक दुसरा मुद्दा लक्षात घ्या की आता याच्यासोबत तलाठी भरतीचं पण नोटिफिकेशन लवकरच येईल. तलाठी भरती होणार आहे हेही सगळ्यांना माहिती आहे. मी बरीचशी मुलं असं पाहते की जे पोलीस भरती फुल फोकसनी करत होते, पोलीस भरतीचं ग्राउंडही करत होते, अगदी 2-3 महिने ग्राउंड केलं, पण त्याच्यानंतर 2-3 महिन्याच्या मेहनतीनंतर कुठेतरी त्यांना असं वाटायला लागलं की अरे माझं होईल की नाही होईल. कारण बाकी विद्यार्थ्यांचे मार्क्स ऐकल्यानंतर त्यांना कुठेतरी हा फील यायला लागला की अरे माझे तर ग्राउंडचे मार्क याच्यापेक्षा कमी आहेत. आणि फक्त तुम्हाला ग्राउंड क्वालिफाय व्हायचं नाही आहे, ग्राउंडमध्ये मार्क्स मिळून तुम्हाला लेखीमध्येही मार्क्स मिळवायचे आहेत आणि दोन्हीचं मेरिट तुमचं पकडलं जाणार आहे. त्यामुळे ग्राउंड हा एक टप्पा आहे जो की तुम्हाला पार करणं गरजेचं आहे. पण त्यासोबत तिथे तुमची लढाई थांबत नाही, तिथून पुढे तुम्हाला लढावं लागणार आहे. मग बरेचसे विद्यार्थी असे आहेत ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे, लेखीला डाऊन आहेत. बरेचसे असे आहेत की लेखी चांगली आहे, ग्राउंड जे आहे ते डाऊन आहे. आणि बरेचसे असेही आहेत की ज्यांनी सुरुवात तर केली, खूप जास्त मेहनतही घेतली, पण एका स्टेजला आल्यानंतर त्यांना असं वाटायला लागले की अरे माझ्याकडून नाही होते, त्यामुळे मी आता पोलीस भरतीचा विषय सोडून देतोय आणि मी तलाठी भरती करतोय. परत तलाठी भरतीतही सेम होऊ नये, तर या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, शिक्षक भरती, वन भरती आणि इतर ज्या काही ॲड येत आहेत, या कुठल्याही भरतीचा म्हणजे जसे की आरोग्य भरती आहे किंवा इतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही ॲड येत आहेत, या सगळ्या एक्झाममध्ये एक तर कॉमन फॅक्टर तुम्हाला मिळतो जो की 2 सब्जेक्ट आहेत जे की तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये पाहायला मिळतात. पहिला म्हणजे करंट अफेअर्स आणि दुसरा आहे मॅथ्स रिझनिंग. ठीक आहे. आता याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक एक्झामच्या दृष्टीने डिफिकल्टी लेवल वेगळी असू शकते. ठीक आहे, डिफिकल्टी लेवल वेगळी असेल, पण जे मूळ घटक आहेत ते तर सेम आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज हा जर टॉपिक अभ्यासत असाल तर मे बी तुम्हाला पोलीस भरतीसाठी किंवा तलाठी भरतीसाठी अगदीच बेसिक लेवलचे प्रश्न येतील. तसं इतकेही इझी प्रश्न असतात असे नाही म्हणू शकत आपण किंवा नसतात असेही नाही म्हणू शकत. तो प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो त्या प्रश्नाकडे पाहण्याचा. ज्याला बेसिक क्लिअर आहे, ज्याची कन्सेप्ट क्लिअर आहे, ज्याला माहिती आहे की हे कसं सोडवायचं त्याच्यासाठी ते खूप इझी आहे. ज्यांच्या डोक्यातच नाही घुसत त्यांच्यासाठी ते अवघडच असणार आहे कुठल्याही टॉपिकच्या बाबतीत. ठीक आहे. पण एवढं तरी आहे की या सगळ्या याच्यामध्ये 2 विषय जे आहेत ते कॉमन आहेत. GK मध्ये तुम्हाला करंट अफेअर्सचा अभ्यास करावाच लागतो आणि तुम्हाला मॅथ्स रिझनिंगचा अभ्यास करावाच लागतो. फरक इतका राहतो की तुम्ही ज्यावेळेला वेगवेगळ्या एक्झामसाठी हे टॉपिक अभ्यासताय त्यावेळेला तुम्हाला डिफिकल्टी लेवल वेगवेगळी असते. जसं की तुम्ही तलाठी भरतीसाठी अभ्यासलेलं जे काही गणित बुद्धिमत्ता असेल किंवा शिक्षक भरतीसाठी जे अभ्यासलेलं असेल आणि इकडे तुम्ही MPSC साठी जे अभ्यासाल त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळेल उदाहरणांच्या बाबतीत. पण सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला जी मूळ गोष्ट करावी लागणार आहे ते म्हणजे तुमचं बेसिक तुम्हाला क्लिअर करावं लागणार आहे. जर तुमचं बेसिक स्ट्रॉंग असेल तर कुठल्याही एक्झामसाठी तुम्हाला त्या विषयाचे मार्क्स मिळून जातात. दुसरा मुद्दा करंट अफेअर्सच्या बाबतीत, इकडे तुम्हाला पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, वनरक्षकसाठी तुम्हाला 1 लाइनर क्वेश्चन येतील, पण दुसऱ्या एक्झामसाठी मात्र तुम्हाला म्हणजे MPSCच्या एक्झामसाठी मे बी त्याच न्यूजबद्दल तुम्हाला थोडं डिटेलमध्ये विचारलं जाईल. पण जर तुम्ही अलीकडचा म्हणजे कोविड नंतरचा पॅटर्न पाहिला, जे काही 2-3 पेपर झाले, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते मोस्टली 1 लाइनर क्वेश्चन आहेत आणि अशा करंट अफेअर्सवर आहेत ज्यांना तुम्ही जास्त फोकस करत नाही, जे की तुम्हाला नेहमी माहिती आहे की हे विचारलं जातं आणि तुम्ही तेवढंच वाचता. आयोगाने ते बाजूला ठेवलं आणि बाकीच काहीतरी विचारलेलं आहे.
तर तुम्हाला त्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हे झालं कॉमन फॅक्टरबद्दल. आता हे एवढं सगळं सांगायचं कारण काय आहे? याचं रिझन हे आहे की एक तर पहिला मुद्दा बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावर आहे हे आपल्याला माहिती आहे. दुसरा मुद्दा आपल्याकडची मुलं जी आहेत, आपल्याकडे एक असतं की रिस्क घ्यायला आपल्याकडची लोक तयार नसतात कुठल्याच बाबतीत. म्हणजे 5,000ची का असे ना, पण तू सरकारी नोकरी कर, हा खूप कॉमन अप्रोच आहे. आणि अर्थात जे तुम्हाला सांगतात, जसे की तुमच्या आई वडील हे सांगत असतील तर त्यांचं त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नसतं. कारण त्यांचा फक्त एकच हेतू असतो की आम्ही आयुष्यभर कष्ट केले, आम्ही आयुष्यभर मेहनत घेतली आहे, आम्ही कधी कधी दुसऱ्याच्या शेतात जाऊन राबलोय, ते माझ्या लेकराला करायला लागू नये. हा त्यांचा अतिशय म्हणजे प्रामाणिक हेतू असतो. त्या पाठीमागे बिलकुल कुठला हेतू नसतो. पण ज्यावेळेला तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, मग तुम्ही ते सरकारी नोकरी करा किंवा तुम्ही एखादा प्रायव्हेट जॉब करा किंवा कुठलीही गोष्ट जर तुम्ही करत असाल, जोपर्यंत तुम्ही फुल डेडिकेशननी करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते मिळणार नाही. तुम्ही बरेचसे लोक असे पाहिले असतील ज्यांनी एकाच वर्षामध्ये किंवा मे बी 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 3-4 पोस्ट मिळवलेले आहेत किंवा वेगवेगळ्या पदांवरती त्यांचं सिलेक्शन झालंय, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि नंतर त्यांना कळत नाही की मी याच्यापैकी कुठलं सिलेक्ट करू, किंवा त्यांनी त्यातलं एक सिलेक्ट केलेलं असतं आणि बाकीचे 3 सोडून दिलेले असतात. मग असे लोक कुठून येतात? ते मंगळ ग्रहावरचे असतात का? नाही, ते इथलेच असतात ना. फक्त त्यांनी योग्य पद्धतीने नियोजन केलेलं असतं की मला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि कशा प्रकारे एक्झामला सामोरं जायचं आहे. ठीक आहे. जसं की आता सध्या वॉरियर ऑफिसर 2.0 हा जो आपला दुसरा चॅनल आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल, त्या चॅनलवरती मी एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये जे इन्स्पायरिंग बुक्स असतात किंवा जे सक्सेसफुल पर्सनॅलिटीज आहेत त्यांचं जे आत्मवृत्त आहे हे आपण सुरू केलेलं आहे. आणि IAS रमेश घोलप सर जे आहेत त्यांचं पुस्तक आहे इथे थांबणे नाही, हा त्यांचा जीवन प्रवास आहे आणि खूप प्रेरणादायी आहे की एक मुलगा जो की अतिशय खेडेगावातून येतो, ज्याची परिस्थिती एवढी गरीब असते की ज्यावेळेला वडिलांच्या मृत्यूची बातमी समजते तर तिकिटासाठीचे 2 रुपयेही त्याच्याजवळ नसतात, असा हा मुलगा कशा पद्धतीने IAS पर्यंतचा प्रवास पार करतो. ज्यावेळेला आपल्याला दुसरीकडे जायचं आहे अभ्यासासाठी, लायब्ररीला, पुण्याला, मुंबईला, त्यावेळेला पैसे नाहीत म्हणून कशा पद्धतीने कर्ज घेतात आणि स्वतःचं स्वप्न कसं सत्यात उतरवून देतात, कशा पद्धतीने ते शपथ घेतात की जोपर्यंत मी पोस्ट मिळवत नाही तोपर्यंत मी गावात पाऊल ठेवणार नाही. हे जर सगळं तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला कळेल की अरे खरंच जर तुमच्यात जिद्द असेल आणि दुसरा मुद्दा की जर परिस्थिती तशी निर्माण झाली तर तुम्ही करू शकता. तुम्ही तेवढं तुमच्यामध्ये पोटेन्शियल असतं, फक्त गरज असते ती वेळ येण्याची. तुम्हाला सगळंच आयतं मिळत असेल तर तुम्ही करत नाही. ठीक आहे. मग या लोकांना जर पॉसिबल होतं एकाच वेळेला 2-2, 3-3 एक्झाम क्रॅक करणं, तर ते तुम्हालाही होईल. तुम्हाला तेवढ्या करायच्या पण नाही, एकच करायच्यात. पण आपलं होतं काय की ज्यावेळेला आपण MPSCचा विचार करत असतो की मला राज्यसेवा द्यायची, एका टप्प्यावरती येऊन आपल्याला वाटायला लागतं की अरे राज्यसेवा खूपच अवघड आहे, नको नको, हे मला होणार नाही. तुम्ही येतात ग्रुप B आणि C वरती. ग्रुप B आणि C करताना तोपर्यंत तुम्हाला जाणवलेलं असतं की आता खूप सगळा वेळ गेला, आता माझा उरलेला अभ्यास होणं शक्य आहे का नाही, या गोंधळामध्ये तुम्ही तीही एक्झाम सोडून देता. पोलीस भरतीला ग्राउंड होत नाही त्याच्यामुळे परत तेही सोडून देतात. आता मला तलाठी भरती करायचं आहे, तलाठी भरतीला इंग्लिश ग्रामर आला, अगेन ते दडपण तुमच्यावरती की अरे इंग्लिश ग्रामर मला होईल की नाही. असं करत अख्खं वर्ष निघून जातं आणि दुसऱ्या वर्षी मग तुम्ही नवीन वर्षाचा संकल्प करतात की नाही मी एक पोस्ट ठरवेन, फोकस करेन आणि अभ्यास करेन. लक्षात घ्या, तुम्ही एकाच वेळेला एकापेक्षा अधिक गोष्टी करू शकता, पण त्याच्यासाठी नियोजनाची गरज असते. जर तुम्ही नियोजन प्रॉपरली केलं तर डेफिनेटली सगळ्या गोष्टी तुम्हाला जमतील. कारण मी अशा पद्धतीने केले की वेगवेगळ्या 4 ते 5 एक्झाम एका वेळेला दिलेल्या आहेत आणि त्याच्यामधल्या 2 ते 3 एक्झाममध्ये मी पास पण झालेले आणि तेही कुठलाही क्लास न लावता. हे कशामुळे होतं? ज्यावेळेला तुमचं एक प्रॉपर प्लॅन असतो तुमच्याकडे की तुम्हाला काय करायचं आहे, किती वेळ कुठल्या एक्झामला द्यायचा आहे, त्याच्यामधले कॉमन फॅक्टर कुठले आहेत, कुठला वेळ कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे, हे जेव्हा तुम्हाला समजतं ॲटोमॅटिकली तुमचा रिझल्ट यायला लागतो आणि ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर हे सगळं त्या लोकांसाठी आहे ज्यांना काही करून नोकरी मिळवायची. कारण 2023मध्ये खूप सगळ्या ॲड तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अर्थात त्याचं एक मोठं कारण हेही आहे की 2024ला निवडणुका आहेत. पण बाकी काही असलं तरी तुमची पहिली प्रायोरिटी काय आहे की तुम्हाला जॉब मिळवायचा, आणि जॉब जर मिळवायचा असेल तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा हा की तुम्ही एकीकडे याही बातम्या ऐकतात की 21व्या वर्षी 22व्या वर्षी IAS झाला, IPS झाला, UPSC क्रॅक केली, राज्यसेवेत आला, PSI झाला वगैरे वगैरे. पण जर तुम्ही वयाच्या 30व्या वर्षी, 31व्या वर्षी, 32व्या वर्षी ही एक्झाममध्ये असाल तर
किमान आता तरी तुमचा अभ्यासातला सिरियसनेस थोडा वाढला पाहिजे. जर तुम्ही मागचे 4-5 वर्ष एक्झाम देत असाल आणि तरीही जर एक्झाम क्रॅक होत नसेल, तर एक्झामला, परीक्षा पद्धतीला, आयोगाला किंवा इतर क्लासला किंवा कोणालाही दोष देण्यापूर्वी स्वतःमध्ये असणाऱ्या चुका तुम्ही फाइंड आउट केल्या पाहिजेत, की नक्की माझं कुठे चुकते की ज्यामुळे मी एक्झाम क्रॅक नाही करू शकत. असं का होतं की एखादा विद्यार्थी येतो आणि पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नामध्ये पोस्ट घेऊन जातो आणि माझ्याकडे नॉलेज आहे, माझी पुस्तकं पाठ आहेत, मला सगळं माहिती आहे, याच्यातलं सिलेबस तोंडपाठ आहे, पण तरीही माझा रिझल्ट येत नाही. याचा अर्थ माझं कुठे ना कुठे काही ना काहीतरी चुकतंय. आयोगाने असं केलं, पेपरला प्रश्नच असा आला, उत्तरच चुकीची आली, एखाद्या प्रश्नावरती हाच वाद झाला, या सगळ्या गोष्टी एका बाजूला राहतात. पण ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातल्या चुका समजतात की तुमचं एक्झॅक्टली कुठे चुकते आणि ती चूक ज्या दिवशी तुम्ही दुरुस्त करता, त्या दिवशी तुम्ही यशाच्या दिशेने एक पाऊल नक्कीच टाकलेलं असतं. सो तुम्हाला ते फाइंड आउट करायचंय. जर तुम्हाला केवळ आणि केवळ नोकरीच मिळवायची आहे, तुमचं ध्येय काही असेल पण पहिली प्रायोरिटी नोकरी असेल, तर खूप सगळ्या संधी तुमच्याकडे आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, आय थिंक IBचे पण आता फॉर्म आलेले आहेत. खूप सगळे एक्झाम्स असतात ज्या एकापाठोपाठ एक येत असतात, पण आपण नोटिफिकेशनही पाहत नाही. आपण पहिल्यांदाच घाबरतो की त्या एक्झाममध्ये काय आहे. तुम्ही साधं यूट्यूबला सर्च जरी केलं, कोणतीही एक्झाम जी भारतामध्ये घेतली जाते, कुठल्याही एक्झामबाबत तुम्ही गुगलला किंवा तुम्ही यूट्यूबला जर सर्च केलं तर तुम्हाला हजारो व्हिडिओज मिळतात जे तुम्हाला त्या एक्झामबद्दल गाईड करतील. ती सिलेबस काय आहे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, त्याच्यातला बेस्ट वाटणारा व्हिडिओ पिक करा, त्याच्यानुसार तुम्ही तुमचा प्लॅन बनवा आणि तो फॉलो करा. दुसरा मुद्दा, आता ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी एक्झाम 30 एप्रिलला होणार आहे, त्याच्यासाठी 180 डेज चॅलेंज हे मी कम्प्लिटली फ्रीमध्ये घेतलं होतं आणि सक्सेसफुली त्याच्यातले आय थिंक 5 सब्जेक्ट तर ऑलमोस्ट झालेत. 2 सब्जेक्ट ज्याचा थोडाफार भाग जो उरलेला आहे, 22 फेब्रुवारीच्या दरम्यान हा पूर्ण सिलेबस जो कंबाईनसाठीचा आहे तो कंप्लीट होतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर आय थिंक 23, 24 आणि 25ला मी रिव्हिजनसाठीचा वेळ देईन. पण तिथून पुढे 26 फेब्रुवारीपासून पुढे म्हणजे मार्च महिना आहे आणि एप्रिलचे जवळपास 29 दिवस, एवढा मोठा कालावधी या विद्यार्थ्यांना ज्यांनी 180 डेज चॅलेंज डे 1 पासून फॉलो केले, त्यांना एवढा मोठा कालावधी रिव्हिजन, क्वेश्चन पेपर सॉल्विंग, ॲनालिसिस, प्रॅक्टिस, रिव्हिजन हे सगळं करण्यासाठी मिळतोय. मग विचार करा की आपण या स्पर्धेमध्ये कुठे. बरं ठीक आहे, आता आपण मागे राहिलो असं, मे बी तुम्ही पाहिला नसेल, तो प्लॅन तुम्हाला माहिती नसेल, पण अजूनही वेळ गेलेली नाही. जर समजा तुम्ही 1 फेब्रुवारीपासूनचा जरी प्लॅन फॉलो केलात, तर तुमचा जो काही 22 फेब्रुवारीपर्यंत आहे तुमचं इतिहास आणि राज्यघटना होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही परत मागे इकॉनॉमिक्स, सायन्स, जॉग्राफी हे जे सब्जेक्ट झालेले आहेत ते सब्जेक्ट तुम्ही कव्हर करा. मॅथ्स, रिजनिंग आणि करंट अफेअर्सचा सुद्धा प्लॅन मी दिलेला आहे, तो सुद्धा झालाय ऑलमोस्ट. म्हणजे आता फेब्रुवारी 22 पर्यंत कुठले कुठले टॉपिक, कुठले कुठले सब्जेक्ट होते त्याचा विचार करा. इको कंप्लीट झालेला आहे, त्याच्यानंतर सायन्स कंप्लीट झालेलं आहे, त्याच्यानंतर जॉग्राफी कंप्लीट झालेलं आहे आणि आता जे सुरू होते त्याच्यामध्ये पॉलिटी कंप्लीट होऊन जाईल, त्यानंतर हिस्ट्री कंप्लीट होऊन जाईल, प्लस 2022चं पूर्ण वर्षाचं जे करंट अफेअर्स आहे, ठीक आहे, म्हणजे जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 कंप्लीट झालंय आणि या फेब्रुवारी मंथमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर 2021चे करंट अफेअर्स घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये लगेच हे झाल्यानंतर लगेच पुढे जे काही जानेवारी ते डिसेंबरचे हे आहे करंट अफेअर्सची रिव्हिजन आहे ती पण कंप्लीट होते. मॅथ्स, रिजनिंगचे मोर दॅन आय थिंक 10, 20, 25, 30च्या आसपास टॉपिक झालेले आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत आणि अर्थात त्याच्यापेक्षा जास्त टॉपिक तर नाहीच आहेत. सो एवढा सगळा सिलेबस ज्यावेळेला म्हणजे मी 180 डेज चॅलेंज सुरू केलं त्यावेळेला एवढा सगळा होईल याची मला खात्री होती. काही जणांना डाऊट होता की हे कसं शक्य आहे, हे होणार नाही, पण जे ॲक्च्युली फॉलो करतात त्यांना माहिती आहे की हे पॉसिबल आहे आणि याच्यासाठी कसल्याही प्रकारची फी मी विद्यार्थ्यांकडून घेतलेली नाही आहे. तुम्हाला फक्त सिम्पल एक काम करायचं आहे, वॉरियर ऑफिसर हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, तिथे जायचं आहे, तो चॅनल जॉईन करायचा आहे आणि तिथे 180 डेज चॅलेंज हे तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला प्लॅन मिळून जाईल. तिथे तुम्ही अगदी सुरुवातीपासून म्हणजे नोव्हेंबरपासून जो प्लॅन सुरू झाला आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जे लोकांना वाटतं की MPSCचा नुसता अभ्यास जरी कंप्लीट करायचं म्हटलं तरी 2-3 वर्ष लागतात, हा तुमचा गैरसमज दूर होईल. काही लोक खरंच त्यांना असं वाटतं की हे शक्य नाही, 5 वर्ष 6 वर्ष द्यावी लागतात. इवन तुम्ही रमेश घोलप सरांचा जो मी प्रवास सांगितला, म्हणजे तुम्ही जर ज्यावेळेला तुम्ही खूप असं लो फील करत असाल, अभ्यास करावा असं वाटत नसेल ना, मी खरंच तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही ते व्हिडिओज नक्की पहा. हवं तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन.
ज्यावेळेला तुम्ही तो प्रवास ऐकता ना त्यावेळेला तुम्हाला कळतं की खरंच जर तुम्ही करायचं ठरवलं तर मार्गांची कमी नाही, पण जर तुम्ही नाही करायचं ठरवलं तर कारणांची कमी नाही. मग कारणांकडे जायचं की नवीन मार्ग शोधायचे हे तुमच्या हातात आहे. शिवाय कशा पद्धतीने त्यांची एक्झाम म्हणजे MPSCची राज्यसेवेची एक्झाम पण आलेली आहे, UPSCची पण एक्झाम आलेली आहे. दोन्हीकडचा सिलेबस म्हणजे जरी आपल्याला वाटत असेल सिमिलॅरिटी आहे तरी पण जसं मी सांगितलं की प्रत्येक एक्झामची जी डिमांड असते ती वेगळी असते. त्यानुसार त्यांनी कसं मॅनेज केलं. इंटरव्ह्यू पण एका महिन्याच्या गॅपने म्हणजे राज्यसेवेचा इंटरव्ह्यू आहे, UPSCचा इंटरव्ह्यू आहे, हे सगळं कसं त्यांनी मॅनेज केलं. आणि प्री आणि मेन्सला कुठलाही क्लास न लावता स्वतःच्या अभ्यासावरती त्यांनी कशी पोस्ट मिळवली. देशात आय थिंक 287 समथिंग त्यांचा रँक आहे. तर इथपर्यंत माणूस कसा पोहोचू शकतो केवळ स्वतःच्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावरती. हे तुम्ही ऐकलं ना की तुम्हालाही वाटेल की अरे आपण करू शकतो आणि तुम्ही त्या दिशेने प्रयत्न कराल. मी 180 डेज चॅलेंज जेव्हा लास्ट टाइम सुरू केलं तेव्हाही बरेच विद्यार्थी होते जे फॉलो करत होते. बरेच जण असेही होते की ज्यांना वाटायचे की यांनी काही नाही होत. ज्यांनी फॉलो केलं त्यांचे रिझल्ट आले विदाऊट एनी क्लास, फक्त चॅलेंज फॉलो करून प्रामाणिकपणे स्टडी करून. आत्ता ज्यावेळेला मी सुरू केलं मागच्या वेळेचा रिझल्ट पाहून बऱ्याच जणांना वाटलं की हां हे शक्य आहे आणि खूप मोठ्या संख्येने यावेळेला ते लोक फॉलो करायला लागले. बट तरीही काही असतातच असे की ज्यांना 4 ते 5 वर्ष घालवायचीच असतात, त्याच्यामुळे त्यांनी ते घालवलेली आहेत किंवा ते असं म्हणतात की शक्य नाही. पण जे 180 डेज चॅलेंज फॉलो करतात त्यांना हा चांगला एक्सपिरियन्स आला की हे होऊ शकतं. दुसरा मुद्दा, तलाठी भरतीसाठी सुद्धा मी एक प्लॅन दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुमचा कंप्लीट जो सिलेबस आहे, संपूर्ण अभ्यासक्रम तलाठी भरतीसाठी असणारा तो पूर्ण मी तुम्हाला आय थिंक 50 डेज और 55 डेज समथिंग, तर त्याच्यामध्ये तो प्लॅन मी तुम्हाला पूर्णपणे बसवून दिलेला आहे. तर काही जणांचा ऑलरेडी तो कंप्लीट पण झालेला आहे प्लॅन आणि त्यांनी परत एकदा तो प्लॅन रिवाइज म्हणजे पहिल्यांदा कंप्लीट प्लॅन सगळा अभ्यास करून दुसऱ्यांदा तो प्लॅन फॉलो करायला सुरुवात केला. म्हणजे विचार करा की हे विद्यार्थी कुठंपर्यंत पोहोचू शकतात. जो अभ्यास तुम्ही एकदा करणार आहे तिथे ते 2 किंवा 3 वेळा सुद्धा करतील ॲड येऊन जाहिरात येईपर्यंत. बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन आहे की मॅम इकडे 180 डेजचा प्लॅन आहे, तलाठी भरतीचा प्लॅन आहे, तुम्हाला कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी मॅनेज करावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला दिवसातले 24 ते 24 तास अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही 4 तास जरी अभ्यास करत असाल पण ते जर तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशनने आणि डेडिकेशनने करत असाल तर 100% तुमचा रिझल्ट येईल. तुम्ही पोलीस भरती जरी करत असाल तरी सुद्धा तुम्ही ग्राउंड आणि अभ्यास सगळं जर मॅनेज करायचं म्हटलं तर ते थोडंसं कठीण जातं तुम्हाला. म्हणजे पोलीस भरतीचं ग्राउंड, पोलीस भरतीचा अभ्यास प्लस तुम्हाला दुसरा कुठला तरी अभ्यास करायचा आहे. ज्यावेळेला तुमचं शरीर थकतं तर त्यावेळेला ते थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. पण त्याच्यासाठी अगेन तुम्ही पाहिलं पाहिजे की 2 एक्झाममध्ये कुठला सिलेबस असा आहे जो की कॉमन आहे, दोन्हीमधला मला कुठे फायदा होईल. थोडंसं प्लॅनिंगने केलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आणि जे मी काल तुम्हाला टाईम मॅनेजमेंटबद्दल बोलले होते, काल म्हणजे मागच्या 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी एक पॉईंट सांगितलेला, स्वयंशिस्त, सेल्फ डिसिप्लिन ही जी गोष्ट आहे ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. खूप मोठी संधी आहे, खूप सगळ्या जागा आहेत, 75,000 पर्यंत म्हणतायत आणि तेवढ्या जागा येऊ पण शकतात. त्याच्यातली एक तुम्हाला गरजेची आहे आणि त्याच्यासाठी झगडणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशन किती आहे हा वेगळा मुद्दा राहतो. तुम्ही फक्त कॉम्पिटिशनकडे बघत राहाल तर तुम्ही लाईफमध्ये काहीच नाही अचीव करणार. पण जर तुम्ही त्या कॉम्पिटिशनला तोडून पुढे जाण्याचा विचार कराल तर तुम्ही आयुष्यात ते सगळं मिळवू शकाल जे कदाचित तुम्ही कधी इमॅजिन पण केलं नसेल. सो आता हा तुमचा कॉल आहे की तुम्ही काय करणार, कशा पद्धतीने करणार, करायचं की नाही की फक्त टाइमपास करायचा. लवकरात लवकर निर्णय घ्या, लवकरात लवकर डिसाईड करा की कुठली एक्झाम द्यायची आहे. जर समजा एखादी अशी एक्झाम देण्यासाठी तुम्ही जात असाल की ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही आहे तर पहिल्यांदा सगळी माहिती करून घ्या आणि मग अभ्यास करा. आणि माहिती घेताना योग्य पद्धतीने घ्या. उगीच रॅन्डमली उठायचं आणि कोणाला तरी जाऊन विचारायचं की मी हा अभ्यास कसा करू. तुम्हाला जनरली जे लोक रस्ता सांगणारे असतात 10 जण भेटले तर त्यातले 9 जण चुकीचाच रस्ता सांगत असतात आणि आपल्याला तो खरा वाटायला लागतो. कारण हा एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे. इवन अजूनही काही ठिकाणी मी पाहते की इन जनरल जरी एखाद्या विद्यार्थ्याला म्हणजे ज्याने की एखादी एक्झाम क्रॅक केलेली आहे किंवा जो त्या प्रोसेसमध्ये आहे, ज्याने 4-5 वर्ष घालवलेत आणि त्याला जर विचारायला गेलं तर बरेच विद्यार्थी असे असतात जे सांगत नाहीत. बरेचसे असेही असतात जे खूप प्रामाणिकपणे सांगतात, पण जे खूप प्रामाणिकपणे सांगतात त्यांचं जनरली कोणी ऐकत नाही. ठीक आहे, सो विचार करा की तुम्हाला नोकरी हवी आहे 2023मध्ये की 2024ची वाट पाहायची. कारण याच्यानंतर पोलीस भरती कधी येईल कोणीही सांगू शकत नाही की 2024-25ला भरती होईल म्हणून कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. तलाठी भरती कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. याच्यामध्ये फक्त तुम्हाला MPSCची रेग्युलर होणार आहे एवढं माहिती आहे. पण
त्याच्यातही एक गोष्ट आहे की ग्रुप बी आणि सीच्या एक्झाम, म्हणजे तुम्हाला लास्ट इयरपर्यंत कसं होतं 2022पर्यंत की चला 8 ऑक्टोबरची एक्झाम गेली, 5 नोव्हेंबर आहे माझ्याकडे, बट आता तसं नाही आहे. 30 एप्रिल गेली की गेली. त्याच्यानंतर राज्यसेवा आणि त्याच्यानंतर ग्रुप बी आणि सी पुढची यायला कदाचित 2024सुद्धा उजाडू शकतं. मग तुम्ही विचार करा की तुम्हाला आत्ताच एक्झाम द्यायची की परत वर्षानुवर्ष फक्त अभ्यास करत बसायचा आहे. हा तुमचा कॉल आहे. आणि अगदी जसं मी 2-3 वेळा उल्लेख केला, रमेश घोलप सरांनी सुद्धा सांगितलं की मार्क्सवादी बना. म्हणजे काय, तर स्पर्धा परीक्षेमध्ये तत्वज्ञानी बनण्यासाठी किंवा मला किती नॉलेज आहे हे बघण्यासाठी अभ्यास करू नका. पहिली प्रायोरिटी तर मार्क्ससाठी अभ्यास करा, कारण तेवढी मिळवणं गरजेचं आहे. याचा अर्थ असाही नाही की तुम्ही बिलकुलच बाकीच्या गोष्टींचं नॉलेज ठेवू नका, पण पहिली प्रायोरिटी कुठलाही विषय अभ्यासताना जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्हाला त्या विषयातला जास्तीत जास्त असा कंटेंट कव्हर करायचा आहे जो की तुम्हाला मार्क्स मिळवून देईल, जो की तुमचा रिझल्ट आणून देईल. त्याच्यानंतर तर मग सगळी बाकीची दुनियादारी करायला तुमचं आयुष्य पडले, तुम्हाला सगळं नॉलेज असेल. आता तुम्हाला कोणी म्हटलं तरी लक्षात घेऊ नका, ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल त्या दिवशी तुम्हाला काही येत नसेल तरी सुद्धा तुम्ही साहेबच असतात. असे PSI लोक आहेत ज्यांना इंग्लिश अजूनही व्यवस्थित येत नाही, पण तरीसुद्धा ते साहेबच आहेत. सो पहिली प्रायोरिटी काय आहे तुमची 2023मध्ये की तुम्हाला जॉब मिळवायचा आहे. आणि ती जर तुमची प्रायोरिटी असेल तर तुमचं प्रत्येक पाऊलसुद्धा त्याच दिशेने आणि त्याच पद्धतीने असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमधून मला हेच सांगायचं होतं. बाकी तुमचे काही डाऊट असतील तर 100% तुम्ही ते मला विचारू शकता कमेंटमध्ये. त्या प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर इतर कुठली हेल्प हवी असेल तरी पण, जसे की आता प्लॅन आपण ऑलरेडी मी शेअर तुमच्यासोबत केलेला आहे 180 डेजचा, आणि 1 फेब्रुवारीपासून जो प्लॅन सुरू झाला आहे, जर तुम्ही आत्तापर्यंत केलेलं नसेल काही फॉलो तरी पण मी तुम्हाला सजेस्ट करेन 1 फेब्रुवारीपासूनचा प्लॅन तुम्ही फॉलो करा. 22 ते 25 फेब्रुवारीच्या दरम्यान जे 180 डेज चॅलेंज रेग्युलरली फॉलो करतात त्यांचं कंप्लीट होऊन जाईल. सो बाकीचे जे स्टुडंट आहे ज्यांनी की नव्याने फॉलो करायला सुरुवात केली, त्यांनी मग तिथून पुढे जो मागचा प्लॅन आहे, ज्यावेळेला या लोकांची रिव्हिजन सुरू असेल त्यावेळेला तुम्ही ते पहिल्यापासूनचा जो राहिलेला प्लॅन आहे तो करायला घ्या. पण तो इतका परफेक्ट करा की मग तुमच्याकडे असं काही पॉईंटच नाही राहायला पाहिजे की चला की आता मला रिव्हिजन करायची किंवा काय. आणि एका वेळेला एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करा. म्हणजे उगीच तुम्ही एक विषय घेताय आणि तुमच्याकडे दुसऱ्याच विषयाचा तुमच्या डोक्यात विचार चालू आहे तर मग तशाने तुमचा कुठलाच विषय व्यवस्थित होत नाही. सो आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, माझं सांगायचं काम आहे आणि ते मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, प्लॅन कुठे मिळेल? आपला टेलिग्राम चॅनल आहे ज्याचं नाव आहे वॉरियर ऑफिसर आणि ज्याचा ID आहे @warrior officer. बरेच जण स्पेलिंग चुकीचं टाकतात, वॉरियरच्या स्पेलिंगमध्ये ए येतं, ओ नाही. ठीक आहे, तर हा ID तुम्ही चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक मिळेल, तिथून पण तुम्ही चेक करू शकता. तलाठी प्लॅन जो आहे त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये देईन. आणि रमेश घोलप सरांचा जो प्रवास आहे, इथे थांबणे नाही, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. 100% तुम्ही ज्या वेळेला कधी इतर काही काम करत असाल तुमचं रेग्युलर, त्यावेळेला का होईना पण ते व्हिडिओज पहा, ऐका तो ऑडिओ, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि जगण्याची, लढण्याची आणि जिंकण्याची एक नवीन प्रेरणा तुमच्यामध्ये ते व्हिडिओज निर्माण करतील. हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.